नमस्कार, जय महाराष्ट्र. मी वेदश्री तांबडे. लाईफलाईन या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. आरोग्याशी निगडित आणि संबंधित विविध आजारांवरती आम्ही रोजच चर्चा करत असतो. त्याचप्रमाणे आज आपण बोलणार आहोत डोळ्यांच्या आरोग्याविषयी. डोळ्यातून सतत पाणी येणं, नेत्रमल येणं, डोळ्यांच्या ठिकाणी जडपणा, खाज, आग होणं, टोचल्यासारखं दुखणं, पापणांच्या ठिकाणी दुखणं, डोळ्यांची उघडझाप करताना त्रास होणं, पाहताना वाचताना त्रास होणं, अशा प्रकारचे अनेक लक्षणं दिसून येतात. यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत नेत्रतज्ञ डॉक्टर शशी कपूर. डॉक्टर, आपलं खूप खूप स्वागत आहे जय महाराष्ट्रामध्ये. आपण चर्चेला सुरुवात करूयात, पण त्याआधी पाहूयात हा एक स्पेशल रिपोर्ट. पंचज्ञानेंद्रियांपैकी डोळा हा अतिशय महत्त्वाचा अवयव आहे. डोळ्यांमुळेच एखादी गोष्ट प्रत्यक्ष दिसल्यानं अधिक ज्ञान होत असते. अशा या महत्त्वाच्या अवयवाला काही इजा झाली, वेदना झाल्या तर काळजी वाटणं स्वाभाविक आहे. घरगुती तात्पुरतं उपचार माहिती असलं तरी डोळ्यांच्या बाबतीत असे उपचार करण्याआधी माणूस 10 वेळा विचार करतो. पुन्हा हा आजार प्रत्यक्ष डोळ्यांचाच आहे की इतर शारीरिक किंवा मानसिक व्याधींमुळे डोळ्यांवर परिणाम झाला आहे, यातून काही गंभीर परिणाम तर होणार नाही ना? नेत्रविकार तज्ज्ञांकडे धाव घ्यावी का? अशा अनेक शंका मनात येतात. या शंकांचं निरसन करण्यासाठी आपण नेत्ररोगाची कारणे याबद्दल थोडी माहिती घेऊया. डोळ्यांचे विकार होण्याची कारणे: रात्री अतिजागरण आणि दिवसा झोप घेणे, अधिक रडणे, क्रोध करणे, मलमूत्रादी धूर किंवा धूळ डोळ्यात जाणे, अधिक धूम्रपान किंवा मादक पदार्थांचं सेवन करणं, उघड्या डोळ्याने सूर्यग्रहण बघणे आणि सूर्याच्या प्रकाशाकडे अधिक काळ बघत राहणे, स्वयंपाक करताना तेल तुपाची वाफ डोळ्यात जाणे, काम करताना रासायनिक द्रव्य डोळ्यात जाणे, अनेकदा सर्दी, दात किडणे अशा आजारात डोळ्यांभोवती वेदना जाणवतात. तेव्हा प्रश्न पडतो की डोळा नक्की कशामुळे दुखतो? मधुमेह, उच्च रक्तदाब असे आजार दीर्घकाळपर्यंत असतील तर हळूहळू डोळ्यांवर देखील परिणाम होऊ शकतो. तापामध्ये डोळ्यांची आग आणि जळजळ होते. काही ड्रॉप्स आणि औषधं घेऊन आराम मिळेल असा अनेकांचा समज असतो. मात्र डॉक्टरांचा सल्ला घेऊन औषधोपचार करणं गरजेचं आहे. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र. आजच्या लाईफलाईन या शोमध्ये नेत्ररोग या विषयावर डॉक्टरांना प्रश्न विचारण्यासाठी तुम्ही सुद्धा 1800-103-3043 या टोल फ्री क्रमांकावरती संपर्क साधू शकता. डॉक्टर, आपण चर्चेला सुरुवात करूया. मला तुम्हाला सुरुवातीलाच विचारायचं आहे की डोळ्यांचे आजार म्हणजे नेमकं काय आणि कशा प्रकारचे डोळ्यांचे आजार होतात? जास्ती डोळ्यांचा आजार वयाप्रमाणे असतात. वय जास्ती झालं तर कॉमनेस्ट रीडिंगचा चष्मा. 40 वय झालं तर जवळची नजर जाते, तर आम्हाला मोबाईल दिसत नाही, काय वाचायला येत नाही, काहीच स्वयंपाक करायला येत नाही. तर हे सर्वांना येणार. कुठला पण देश, कुठला पण आदमी औरत सर्वांना हे त्रास होणार. सेकंड, थोडं जास्ती वय झालं 70, 60, 70, 80 तर मोतीबिंदू इज द कॉमनेस्ट आजार. हे मोतीबिंदूमध्ये आमचं स्वतःचा डोळ्यामध्ये एक लेन्स असतो, चष्मा जसं, ते खराब होऊन जाते, ते सफेद होऊन जाते, ओपेक होऊन जाते आणि त्यांना त्याचा सुरुवात चष्मानी त्यांनी ते बरं वाटणार, पण नंतर त्याचं ऑपरेशन करायलाच लागते. बाकी वय बघितलं की मुलांना, तुम्ही आज शाळेत गेले तर 50% मुले चष्मा घालतात. कॉलेजमध्ये गेले तर 50%चे जास्ती पण माहीत पडत नाही, कारण मुली लोक कॉन्टॅक्ट लेन्स घालतात. तर चष्मा, कॉन्टॅक्ट लेन्स हे भगवाननी लांबची नजर गेली. नेचरनी असं केलं आहे की लांबची नजर, आम्ही पहिल्या शेती करत होता, हंटिंग, तर लांबची नजर इम्पॉर्टंट होती. आता सिर्फ मोबाईल आणि आयपॅड आणि जवळचं काम करायचं क्लासरूममध्ये, तर 50 to 60% पॉप्युलेशनला चष्मा आहे. तर हे सर्व कॉमन बिमारी आहेत.
पण आता तुम्ही हे जे डोळ्यांचे विकार सांगितले ते होण्यामागची कारणं काय असतात आणि जर झाली असेल तर त्याची काय काय लक्षणं दिसून येतात? आता काय चीजे नॅचरल असतात, जसं मोतीबिंदू नॅचरल एजिंग प्रमाणे आहे. जसं केस पांढरं होऊन जातात, तसं सांधे दुखतात, तसं डोळ्याचा जो लेन्स आहे तो पण पांढरा होऊन जातात आणि नजर कमी कमी होऊन जाते. तर हे नॅचरल एजिंग प्रोसेस आहे. तुम्ही बघणार वाचायचा चष्मा पण आहे, ते एजिंग प्रोसेस आहे. जे आम्हाला फोकसिंगचा पॉवर आहे लहानपणापासून जेवढं असते 30 वयपर्यंत 50% होऊन जाते, 40पर्यंत 0 होऊन जाते. तुम्ही फोकस करू शकत नाही. तर एक रीडिंग चष्मा घेऊन सर्व फिरतात. ज्यांना लांबचं चष्मा आहे ते बायफोकल करून टाकतात. तर हे पण एक नॅचरल प्रोसेस आहे की एजिंगचं ते ताकद निघून जाते. नक्कीच. आता आपण पुण्यावरून एक आपला प्रश्न घेणार आहोत. प्रसाद कुलकर्णी आहेत आपल्यासोबत पुण्याहून. प्रसाद, तुम्ही या संदर्भात डोळ्यांच्या संदर्भात तुमचा प्रश्न डॉक्टरांना विचारू शकता. हा सर. हॅलो सर. हां बोला. हा, माझ्या मुलीचे 4 वर्ष वय आहे, परंतु धुळीत वगैरे असं बाहेर गेली गाडीवर वगैरे तर डोळे लाल होतात. डॉक्टरांकडे तपासणी केली, धुळीची ॲलर्जी. परत एकदा तुमचा प्रश्न विचारा. हा, माझी मुलगी 4 वर्षाची आहे. ते असं गाडीवर धुळीत वगैरे गेली की डोळे लाल होतात. डोळ्याची तपासणी वगैरे सगळी केली तर ते म्हणतात की धुळीच्या ॲलर्जीमुळे लाल होतात, गॉगल वगैरे वापरून येत जावा. त्यांच्या डोळ्यांना धुळीची ॲलर्जी आहे असं डॉक्टरांनी सांगितलं आहे आणि त्यांच्या डोळ्यांना त्याच्यामुळे त्रास झाला होता. तर तुम्ही काय मार्गदर्शन कराल? हे धूळची ॲलर्जी पुष्कळ कॉमन आहे आणि कारण धूळ पुष्कळ आहे. रोडवर धूळ आहे, ट्रक्सचं फ्यूम्स जे येतात, गाडीची फ्यूम्स येतात आणि हे पूर्ण सकाळपासून जेवढं धूळ जाते डोळ्यात, तर एक त्याचा इलाज आहे की दिवसात तुम्ही 4-5 टाईम 6 टाईम साफ पाणीने धुवायचं. तर जेवढं लोड धूळचं गेला आहे डोळ्यामध्ये ते कमी होऊन जाणार आणि औषध कमी लागणार. दुसरं, तुम्हाला काहीतरी ते बाईकवर जसं बंद गॉगल्स घालतात तसं ते किस्मचा गॉगल तुम्ही सकाळपासून निघताना घरून वापरायचंच. आणि हे दोन्ही चीज करून पण अगर त्रास राहिलं तर थोडे ड्रॉप्स येतात, अँटी ॲलर्जिक ड्रॉप्स येतात, ते घेऊन तुम्हाला रिलीफ भेटणार. नक्कीच. आपण पुढचा प्रश्न घेऊयात. डॉक्टर, आपल्यासोबत रायगडहून जनार्दन भुईर आहे. जनार्दन, तुम्ही तुमचा प्रश्न विचारू शकता. नमस्कार सर. नमस्कार. हॅलो. नमस्कार, सांगा. सर, मी उरणवरून रायगड जनार्दन भोईर बोलतोय. बोला, तुमचा प्रश्न विचारा जनार्दन. हा डॉक्टर, 15 दिवसापूर्वी मी डॉक्टरकडे गेलो होतो. माझ्या डाव्या डोळ्यातून सतत पाणी येत असतो वाचन वगैरे केल्यानंतर. पण डॉक्टरांना मी सांगितलं तर डॉक्टरने सांगितलं 6 महिन्यानंतर तुमचं मोतीबिंदू तयार होईल. अच्छा, असं सांगितलं होतं. नॉर्मल रीडिंग करताना डॉक्टर त्यांच्या डोळ्यातनं पाणी येते आणि ह्याच्यावरती त्यांना डॉक्टरांनी सल्ला दिला आहे किंवा डॉक्टरांनी निदान सांगितलं आहे की 6 महिन्यानंतर त्याचा मोतीबिंदू तयार होईल. तर आणि ह्याच्याबद्दल मला सुद्धा तुम्हाला विचारायचं आहे की डोळ्यातून हे जे असं सतत पाणी येतं तर त्याच्या पाठीमागे काय कारण असतं? जनार्दन साहेब, जो तुमचा डॉक्टरनी सांगितलं आहे 6 महिन्यांनी तयार होणार, त्याचं उत्तर मी पहिला देतोय की मोतीबिंदू जेव्हा सुरू होते तेव्हा ऑपरेशनची गरज नसते. ते थोडं काही महिना या काही वर्ष ते चष्मानी की असं चालू शकते, तुमचं काम चालू शकते. पण त्याच्यामुळे तुम्ही 6-6 महिन्यांनी चेकअप करून तेव्हा जेव्हा म्हणत होते पुराणे जमान्यामध्ये पिकलं की नाही मोतीबिंदू, तर जेव्हा तयार आहे ऑपरेशनसाठी तेव्हाच तुमची ऑपरेशन करायला डॉक्टर सल्ला देणार. आणि पाणी येते कारण ते डोळ्याला स्ट्रेन होते. ते मोतीबिंदू आहेत तरी पण तुम्ही तुमचं नॉर्मल काम करतात तर ते डोळ्यावर स्ट्रेन येऊन ते पाणी येणं एक सिम्पटम आहे, जसं हो नॅचरल रिॲक्शन आहे. नक्कीच. आपण पुढचा प्रश्न घेऊया. आपल्यासोबत सांगलीहून सुनील रेड्डी आहेत. सुनील, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो सर, नमस्ते. नमस्कार. सर नमस्कार. मला कसं आहे, माझ्या डोळ्यात सारखं पाणी येतं आणि डोळ्याच्या बाजूच्या बाजूला पांढरी घाण येते आणि डोळे कायम लाल असे राहतात. अच्छा, किती दिवसांनी आहे? मला आता जवळजवळ 1-1.5 महिना झाला. मी दाखवलं तर ट्रीटमेंट घेतली, तरी ड्रॉप दिलते. हो, ते काय म्हणते इन्फेक्शन फक्त एवढं असं सांगितलं, बाकी काय सांगितलं.
हो, हे तुमचा डोळ्यात इन्फेक्शन झालं आहे. बहुतेक इन्फेक्शन 10-15 दिवसात कंट्रोलमध्ये येतोय. तुमचा थोडा डिफिकल्ट इन्फेक्शन आहे तर बेटर आहे तुम्ही ते ड्रॉप बदली करा, अँटीबायोटिक बदली करा, तर ते कंट्रोलमध्ये येऊ शकते. पण डॉक्टर, ह्याची काही पुढची स्टेज असू शकते का? जर त्यांनी आता डॉक्टरांकडनं औषध घेतलेलं आहे पण त्याचा ट्रीटमेंटचा काही उपयोग होत नाहीये, ते डोळ्यातून पाणी आणि घाण ती कंटिन्युअस येतच राहते, तर मग ह्याच्या पुढच्या स्टेपमध्ये अजून काही गंभीर होऊ शकतं का? नाही, हे जसे डोळे आले हे नॉर्मल इन्फेक्शन आहे. पावसात येते, काही सीझन बदली झाला तर येते, आणि हे अँटीबायोटिक ड्रॉप्सनी 100% कंट्रोलमध्ये येते. तर सिर्फ ह्यांचं 4-5 आठवडे झाले तर ड्रॉप्स चेंज करू शकतात. अँटीबायोटिक ते काम करत नाही तर दुसरा अँटीबायोटिक वापरू शकतात. ओके, नक्कीच. आपल्यासोबत जालिंदर हजारे आहेत अहमदनगरहून. जालिंदर, तुम्ही तुमचा प्रश्न विचारू शकता. जालिंदर हजारे, हा येस मी. हां, तुम्ही तुमच्या डॉक्टरांना या संदर्भात प्रश्न विचारू शकता. हॅलो हां, बोला हॅलो बोला बोला जालिंदर, तुमचा प्रश्न विचारा. सर, माझ्या डोळ्यामध्ये तार लागलेली होती, तर थोडस नॉर्मल त्या ठिकाणी असं जखम झाल्याने झालं, पण ते ड्रॉप वगैरे घेतल्यानंतर क्लिअर झालं. पण थंडी वाजल्यानंतर किंवा थंडीच्या वेळेस उन्हामध्ये गेल्यानंतर तो डोळा सतत ठणकत असतो. अच्छा, त्यांच्या डोळ्याला तार लागली होती, ते बरं पण झालं, पण आता थंडीमुळे किंवा हवा लागल्यावरती त्यांचा डोळा ठणकतो. ते डोळा पुष्कळ डेलिकेट असतात. एक बार काहीच इंजरी झालं असं नाही की 1 आठवड्यात औषध घेतलं ते परमनंट. कधी कधी असं असते ते डोळा हमेशा कधी स्ट्रेन असलं, कधी स्ट्रेस झालं, जसं तुम्ही म्हणतात काय थंडीत आणि ते, तर तेव्हा ते बिमारीचा इफेक्ट परत येतात, तर तुम्हाला काय त्रास होऊ शकते. आणि ह्याचं काय स्पेसिफिक इलाज करायचा गरज नाही, पण तुम्हाला समजायचं की हे डोळा थोडा वीक झाला होता तर तुम्हाला असं प्रॉब्लेम पर्सिस्ट होणार. नक्कीच. आपल्यासोबत गडचिरोलीहून सुद्धा आहेत शरद कोतवाल आहेत आपल्यासोबत. शरद, तुम्ही डोळ्यांविषयीच्या आजाराविषयी डॉक्टरांना प्रश्न विचारू शकता. हॅलो. हां, बोला. नमस्कार, सांगा. हॅलो, नमस्कार. हां, नमस्कार. शरद, तुमचा प्रश्न विचारा. हो, माझं वय आता 56 वर्ष आहे, 57 सुरू आहे. मी पोलीस खात्यात नोकरीला आहे. तर लांबचं दिसत नाही मला. दुपारी किंवा रात्रीला संध्याकाळी ओळखू येत नाही. वय काय तुमचं? माझं वय आता 56 आहे, 57 सुरू आहे. किती? 70 56 56. हा. आता तुम्ही कधी चष्मा वापरला नाही? हॅलो. हां, तुम्ही कधी चष्मा वापरला? चष्मा वापरतोय मी. हो चष्मा नेहमीच वापरतोय. हो. हो. तर हे वयमध्ये आता तुम्हाला चष्मानी पण बरोबर दिसत नाही, तर एक चीज होऊ शकते की तुमचा चष्माचा नंबर बदली झाला आहे आणि तुम्ही रुटीन चेकअप करा, त्याचं ते प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाणार. आणि दुसरी गोष्ट होऊ शकते की मोतीबिंदू सुरू झाला आहे, तर त्याच्यासाठी जरा स्पेशल टेस्टिंग करायला लागणार. अगर ते झालं आहे तर तुम्हाला नंतर कधी ऑपरेशनसाठी कन्सिडरेशन करायला लागणार. डॉक्टर, तुम्ही आता थोड्या वेळापूर्वीच उल्लेख केला की जसं सीझन वाईज आहे तसे सुद्धा काय काय प्रॉब्लेम्स होऊ शकतात. तर मग उन्हाळा असेल तर उन्हाळ्यामध्ये डोळ्यांचे काय काय प्रॉब्लेम होऊ शकतात, थंडीमध्ये काय काय होऊ शकतात आणि पावसाळ्यामध्ये काय काय होऊ शकतात? असं मेन आहे, असं पावसात डोळे येतात, त्याचं एपिडेमिक असतात, कंजंक्टिव्हायटिस. तुम्ही बघणार ऑफिसमध्ये 4-5 लोकांना डोळे आले असं. आणि दुसरी गोष्टी ॲलर्जीज उन्हात आणि ह्याच्यामध्ये ॲलर्जीज जास्ती असतात, डोळे लाल असतात, खाजत राहतात लोक, पाणी येते आणि त्रास होते. तर ते जसं ते सीझनल असतात, सीझन बदली झाला तर ॲलर्जीज येतात. जेव्हा ग्रामीण विभागात ते पोलनचं ॲलर्जी असते, जेव्हा शेतीत ते कापायचं टाईम असतात की जेव्हा पोलन जास्ती असतात, ते ॲलर्जी ते सीझनमध्ये असणार. असं वेगळं वेगळं सीझनमध्ये वेगळं प्रॉब्लेम. अच्छा, नक्कीच. आपण पुढचा प्रश्न घेऊया. जळगावहून आपल्यासोबत सुभाष पवार आहेत. सुभाष, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार मॅडम. नमस्कार. माझा मुलगा आहे 14 वर्षाचा. 14. त्याला डोळ्याला लागलेलं होतं.
तर तो पूर्ण निकामी झालेला, त्याच्यावरती काय? पुन्हा एकदा तुमचा प्रश्न विचारा प्लीज. मुलगा आहे, त्याचा एक डोळा जो आहे ना, त्याला तार लागलेली, हां, तर तो निकामी झालेला, पूर्ण डॅमेज झालेला आहे. अच्छा. त्यांच्या मुलाच्या डोळ्याला तार लागलेली आणि त्यांचा डोळा पूर्णपणे निकामी झालेला आहे आणि त्यांच्या मुलाचं वय 14 वर्ष आहे. अगर तार लागली आहे तुमच्या मुलाला तर 2 ऑप्शन्स आहे. एक, डोळ्यांचा ट्रान्सप्लांट होते, ते जे लोक मृत्यूच्या नंतर डोळे दान करतात ते डोळा वापरून कॉर्निया बदली होऊ शकते, ते बुबुल बदली होऊ शकते. पण अगर डॉक्टरनी सांगितलं आहे की निकमा झाला आहे, त्यांची नजर गेली आहे, तर त्याचं नसमध्ये ताकद नाही बघायला, तर असं ऑपरेशन करून पण फायदा नाही. अगर नजर आहे, त्याला दिवस रात दिसते, लाईट दिसते, मतलब नसमध्ये ताकद आहे, तर असं किस्मचं ऑपरेशन करून त्याला फायदा होऊ शकते. आपल्यासोबत जळगाववरून सुद्धा एक प्रेक्षक आहेत, दर्शन कुलकर्णी आहेत आपल्यासोबत. दर्शन, या संदर्भात तुम्ही डॉक्टरांना तुमचा प्रश्न विचारू शकता. हा डॉक्टर, मला डोळ्याची ॲलर्जी सांगितली आणि डोळ्यांच्या बुबुळच्या भोवती असं पांढरा पस येतो, तर ड्रॉप घेतल्यावर ते क्लिअर होतात, पण असं चालूच राहतं ते. हे ॲलर्जी जे आहे हे जात नाही, थोडं वर्षानंतर जाऊ शकते. जसं लोकांना ॲस्थमा आहे, श्वास घ्यायला त्रास होते, त्यांना 4-5 वर्ष औषध घ्यायला लागतात, तसं पण तुम्हाला. पण हे औषध तुम्ही जेवढं कमी घेणार तेवढं चांगलं आहे. औषध स्ट्रॉंग केमिकल्स असतात, तुम्ही डोळ्यात टाकत राहणार, ते डोळ्याचं ते औषधचा पण डॅमेज होऊ शकते. तर तुम्हाला जनरल फीचर्स घ्यायला पाहिजे. डोळं धुवायचं, 4-5 टाईम दिवसात धुवायचं, धूळ कमी करायचं. जे ॲलर्जी असते ते एक्झॅक्ट माहीत पडत नाही कुठला धूळ आहे की काय आहे, काय कपडा आहे, काय पेट्स आहे, डॉग, कॅट, त्यांचा हेअर होऊ शकते. तर पण धुवून सर्व ॲलर्जी निघून जाणार. गॉगल्स घालायचं, जसं सांगितलं पहिला दुसरं पेशंटला पण. आणि जेवढं कमी औषधनी तुम्ही चालवू शकता, 3-4 वर्षात होऊ शकते तुमचं बॉडी रिॲक्ट करणार, ते ॲलर्जी बंद होऊन जाणार. पण तेव्हापर्यंत तुम्हाला कोऑपरेट करायला लागणार. नक्कीच. आपण पुढचा प्रश्न घेऊयात. भरत मोरे आहेत आपल्यासोबत ठाण्याहून. भरत, तुम्ही तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार सर, मी भरत मोरे बोलतोय ठाण्यावरून. नमस्कार. माझा मुलगा 8 वर्षाचा आहे आणि त्याला कोवळ्या उन्हातून पण जाताना त्याच्या डोळ्यात पाणी येतो आणि मोठ्या उन्हात गेला की नाही त्याच्या डोळ्यानं तो बंद करतो आणि मोठ्या उन्हात गेला तर तो त्याच्या डोळ्यातून पाणी येतं आणि डोळे बंद करतो, तर डोळ्याला त्रास होतो. प्लीज जरा सांगा. तो चष्मा घालतोय? नाही सर, तो चष्मा घालत नाही, त्याला क्लिअरली दिसतं सगळं. तो त्यांचं 2 चेकअप करायला पाहिजे. एक तर नजरची चेकअप करायला पाहिजे चष्मासाठी, आणि होऊ शकते की जेव्हा नजर क्लिअर नसतात ते डोळे लहान करतात, कारण जेव्हा लहान करतात थोडं क्लॅरिटी येते ते नजरमध्ये. आणि दुसरं त्यांचं उंच सेन्सिटिव्हिटी होऊ शकते, त्याच्यामुळे एक डिटेल चेकअप करायला लागणार, कशासाठी असते. पण डॉक्टर, युजली म्हणजे सकाळची जी कोवळी किरणं असतात ती डोळ्यांसाठी चांगली असतात असं म्हटलं जातं, पण त्यांनी त्यांचा प्रश्न एक विचारला आपल्याला की तो कोवळ्या उन्हामध्ये गेला तरी सुद्धा त्याच्या डोळ्यांना त्रास होतोय, मग ह्याचं कारण काय असेल? नाही, हे UV रेज आणि ह्याचं इफेक्ट असतात डोळ्यावर. काही चांगली रेज असतात, काही खराब रेज असतात. आम्ही इंडिया जसं एवढं सनलाईट आहे तर त्याच्यामुळे काही बिमारी जास्ती असतात आमच्या देशात, जसं टेरिजियम असतात. ते दुसरे ज्या देशात ऊन एवढं नाही त्यांना वेगळं बिमारी असतात. पण हे जनरलमध्ये यांना डिटेल चेकअप करून माहीत पडणार काय. अच्छा, आपण पुढचा प्रश्न घेऊया. कोल्हापूरहून आपल्यासोबत आहेत राजीव माने. तुमचा प्रश्न विचारू शकता. हॅलो, नमस्कार. नमस्कार सर. मला एक 4-5 वर्षापूर्वी ना माझ्या उजव्या डोळ्याला छोटीशी म्हणजे काठी उडून लागली होती. मग असं पुढं माझ्या नजरेसमोर आहे ना, असं जाळ्या वगैरे असं दिसतंय का नाही, असं दिसतं, म्हणजे असं क्लिअर मला दिसत नाही. मग मी मोठ्या सर्जन डॉक्टरना पण दाखवलं, मग त्यांनी काय पुढं सजेशन काय दिलेलंच नाही मला. मग मी काय करू शकतो? माझ्या डोळ्याला तर उन्हात जरी गेलो तर मला त्रास होतोय पूर्ण असं पाणी तर डोळ्यातून. सुरुवातीला काय झालेलं तुमच्या डोळ्याला? हॅलो, 3-4 वर्षापूर्वी काय झालेलं तुमच्यासोबत?
हा काठी छोट्या काठीचा तुकडा उडून माझ्या डोळ्यामध्ये लागला होता. अच्छा. ते एक बार ते बुबुलला काहीच लागलं, जसं काय कांटा लागला काय लागलं, ते चमडी खराब होऊन जाते. ते नवीन चमडी जे येते ते कधी तुटून जात, कधी घाव येते, कधी येते, आणि असं डोळा उन्हात आणि हे लाईट सेन्सिटिव्ह होऊन जातात. तर तुम्हाला हे त्रास राहणार. ह्याच्यासाठी काय ऑपरेशन नाही, काय स्पेसिफिक औषध नाही. तुम्ही गॉगल घालून वापरू शकतात आणि तेवढं तुम्हाला थोडं रिलीफ भेटणार. आपण पुढचा प्रश्न घेऊया. आपल्यासोबत दीपक देवकर आहेत मुंबईहून. दीपक, तुम्ही डोळ्यांसंबंधी काय प्रॉब्लेम आहे त्याच्याबद्दल तुमचा प्रश्न विचारा. हॅलो, नमस्कार डॉक्टर. नमस्कार. हा सर, 2-3 महिन्यापूर्वी माझ्या डोळ्यांना ट्युमर सारखे आलेले, ऑलमोस्ट 6 ते 7 होते, आणि मी 2 स्पेशलिस्ट डॉक्टर केली. त्यांनी सांगितलं की चॅलेंजियन हा आजार झालाय म्हणून. पण त्याच्यावर भरपूर औषधी घेतली लास्ट 3 महिन्यापासून, पण काही फरक नाही पडला. हो, हे जो पलकवर येते, जसं एक दाना जसं येतात, आणि हे सिंपल इन्फेक्शन आहे. जसं मुलं मुली 18 वर्षाचा होता, इकडे ॲक्नी येते, थोडे थोडे पस येतात, तसंच ग्लॅन्ड्स पलकमध्ये आहेत, त्यांच्यामध्ये पण पस येते. कारण ते बंद असतात तर ते फुटून बाहेर पस येत नाही. तर काहीच औषध घेतलं, ड्रॉप्स घेतलं, गोळी घेतात, 90% चान्स ते रिलीफ भेटत नाही. तर इट्स व्हेरी सिम्पल, 2 मिनिटाचं काम आहे. थोडं एक नाईफ घेऊन कापतात डॉक्टर आणि ते पस निघून जाते आणि रिलीफ भेटतात. पण ते तुम्हाला थोडं लहान सर्जिकल प्रोसिजर करायलाच लागणार. पण डॉक्टर, हे आता असं झालं, एक 14 वर्षाच्या मुलाचा सुद्धा आपल्याला प्रश्न होता, पण हे झालं कृत्रिमरित्या त्यांच्या डोळ्याला मार लागलेला. नैसर्गिकरित्या लहान मुलांच्या, तरुण लोकांच्या आणि वृद्ध लोकांच्या डोळ्यांना कसे आजार होऊ शकतात? जसं तुम्ही थोड्या वेळापूर्वी उल्लेख केलेला की 40-45 नंतर मोतीबिंदू होऊ शकतो. तर लहान मुलांमध्ये आणि तरुणांमध्ये कशा प्रकारचे डोळ्यांचे आजार बघायला मिळतात? लहान मुलांमध्ये मेन चष्माचा नंबरचा प्रॉब्लेम आहे. ते एवढं आहे की टेस्टिंग होत नाही स्कूल्समध्ये, याच्यामध्ये. नाहीतर इट इज पॉसिबल 60%, 70% मुलांना चष्मा लागला आहे, त्यांना दिसत नाही. तर लॉट ऑफ मिसअंडरस्टँडिंग, पण ते मिस्टेक करतात, बोर्डमध्ये दिसत नाही, तर लोकांना वाटतात की ते इंटरेस्ट घेत नाही, आणि त्यांची पर्सनॅलिटी पण इंट्रोवर्ट होऊन जाते, त्यांना लांबचं दिसत नाही, तर ते इंटरेस्ट घेत नाही बाहेरचं वर्ल्डमध्ये. ते स्वतःचं काममध्ये असं बसत राहतात. हे लहान, व्हेरी रेअरली मोतीबिंदू हे सर्व लहानपणामध्ये येऊ शकते. पण कॉमनेस्ट इज रिफ्रॅक्टिव्ह एरर, जो सांगतात ते चष्माचा नंबर मायनस हो प्लस नंबर. आत्ता त्याच्यासाठी तुम्हाला माहीत आहे, महाराष्ट्रामध्ये जे हॉस्पिटलमध्ये एकच गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये सरकारने लेसिक मशीन टाकली आहे, लेझर मशीन. ते पुष्कळ महाग 3 कोटीची मशीन आहे. पण इकडे हे बिमारीची इलाज फ्रीमध्ये होतात. जो लोकांना BPLचा कार्ड असते की 5,000 रुपयेमध्ये ज्यांच्याकडे ते नाही आहे, आणि 5 मिनिटाचा सेक घेऊन ते लेझर मशीनचं कायमसाठी नंबर निघून जातात. ते एक पुष्कळ ॲडव्हान्स आहे मेडिकल फील्डमध्ये, आणि पुष्कळ तिकडे आता हजारो ऑपरेशन झाले आहे. आणि लोकांना जॉबसाठी पाहिजे, जर पोलीस जॉबसाठी, नेव्हीसाठी, आर्मीसाठी त्यांना फायदा असते. लोकांचा लग्नासाठी फायदा असते, मुलींचं लग्न होत नाही, नंबर मोठा आहे, त्यांना फायदा असते. आणि इन जनरल फ्रीडम फ्रॉम ग्लासेस जो भेटतात, डिपेंडन्स ऑफ ग्लासेस, तर हे एक चांगला इलाज आता अवेलेबल आहे. नक्कीच डॉक्टर, तुम्ही खूप छान मार्गदर्शन केलं. तुमचं मार्गदर्शन असंच पुढे सुरू ठेवायला आवडलं असतं, पण वेळेअभावी आज इथेच थांबायला लागतंय. लाईफलाईन या विशेष कार्यक्रमामध्ये वेळ झाले इथेच थांबायची. उद्या पुन्हा भेटूयात नवीन विषयासोबत. तोपर्यंत बघत राहा जय महाराष्ट्र. Thank you.